नमस्कार मंडळी, आज तुम्हाला माहिती देणार आहे सेवा पुस्तकाबद्दल। कोणताही सरकारी कर्मचारी जेव्हा सेवेत रुजू होतो तेव्हा त्याच्या नावाचं एक सेवा पुस्तक हे तयार केलं जातं। हे सेवा पुस्तक म्हणजे त्याच्या पूर्ण सेवा कालावधीमध्ये ज्या ज्या घटना घडतील त्या सर्व घटनांची शासकीय कामाच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आलेली नोंद, म्हणजे त्याची ती एक प्रकारे कुंडली आहे पूर्ण सेवेची। आता त्या सेवा पुस्तकाचं जे पहिलं पान आहे, हे पहिलं पान हे पूर्ण भरलेलं असणं आवश्यक आहे। आता जसं की बाबा नाव, त्यानंतर धर्म, जात, त्याच्यानंतर जात पडताळणी झाली असली तर त्याची नोंद, त्याच्यानंतर शिक्षण किती झालंय, अंगावरच्या ओळखीच्या खुणा, वैद्यकीय तपासणी झाली आहे का, त्याची सही वगैरे, हे जे सगळे मजकूर जे आहेत हे त्या सेवा पुस्तकामध्ये नोंदवले जातात। आणि तो किती तारखेला शासकीय सेवेमध्ये हजर झाला अशी इथून जी नोंद सुरू होते ते त्यानंतर त्याने कोणकोणत्या रजा घेतल्या, त्याला वेतनवाढी कधी मिळाल्या, त्याच्या वेतनवाढीची नोंद, त्याच्या रजांची नोंद, त्याने घेतलेल्या रजेचा हिशेब, त्याला झालेल्या शिक्षा, त्याला झालेल्या जर समजा कोणतीही कारवाई झाली असेल ती, अशा सर्व प्रकारच्या नोंदी या त्या सेवा पुस्तकात घेतल्या जातात। त्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे का, त्याला मराठी हिंदी परीक्षा भाषेपासून सूट देण्यात आलेली आहे का, त्याची पोलीस चौकशी झाली आहे का, हे सर्व कारवाई केल्यानंतर त्याची नोंद ही त्या सेवा पुस्तकात घेण्यात येते। सेवा पुस्तकाचं शेवटचं पान जे आहे ते दरवर्षी वार्षिक पडताळणी अशा पद्धतीचं असतं आणि ते दरवर्षी पूर्ण करावं लागतं। सेवा पुस्तक हा शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेतला वेगळाच आणि त्याच्या अतिशय जवळचा असावा आहे। काय काय असतं या सेवा पुस्तकामध्ये नोंदी, त्याच्यामध्ये त्याचं नाव वगैरे हे तर सगळं पहिल्या पानावर आलं, त्यानंतर तो रुजू झाला वगैरे ह्या नोंदी असतात, त्यानंतर त्याच्या रजांच्या नोंदी असतात, त्याला मिळालेल्या शिक्षा त्याच्या पण नोंदी असतात, त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी जर समजा असेल तर अशाही नोंदी असतात, त्यांनी घेतलेल्या रजा, जर समजा त्याला अतिरिक्त कार्यभार दिला असेल तर अतिरिक्त कार्यभार, त्याने जर समजा रजा प्रवास सवलत घेतली असेल तर रजा प्रवास सवलतीची नोंद, या सर्व नोंदी त्या सेवा पुस्तकात घेतल्या जातात। वेतनवाढीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींची नोंद ही सेवा पुस्तकात घेतली जाते। जसं किंवा मराठी हिंदी भाषा परीक्षा सूट त्याला दिली आहे का, त्याला स्थायी केलेला आहे का, हे जे आदेश आहेत हे आदेश त्या त्या कार्यालयाने काढावे लागतात आणि त्याची नोंद सेवा पुस्तकात घ्यावी लागते। अनेक कार्यालये जी आहेत ती मराठी हिंदी भाषा परीक्षा सूट मिळाल्याची नोंद त्या कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात घेत नाहीत आणि मग ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन येतं की बाबा मराठी हिंदी भाषा सुटीचे आदेश निघालेले नसतानाही वेतनवाढी दिलेल्या आहेत। त्याशिवाय जर समजा त्याची जात पडताळणी झालेली असेल तर ती जात पडताळणी, आता ज्या स्त्री कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत अनेकदा त्या जेव्हा कामाला लागतात त्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं नसतं, त्यानंतर लग्न होतं आणि मग नाव बदलतं, पूर्ण नाव बदलतं, अशा वेळी या स्त्री कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावाचं गॅझेटमध्ये नाव बदलल्याची नोंद करून घ्यावी आणि ते गॅझेट जे आहे त्या गॅझेटवरनं आधीच्या नावाला पूर्णपणे गोल करून ते खोडू नये, फक्त गोल करावं आणि लाल शाईने नवीन नाव जे आहे ते लिहावं आणि ज्या राजपत्राने हा बदल करण्यात आला ती नोंद त्या राजपत्राच्या क्रमांकासह पहिल्या पानावर
त्या नावाच्या ठिकाणी खाली घेण्यात यावी. सेवा पुस्तकाचं पहिलं पान हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. या ज्या नोंदी पहिल्या पानावर घेतल्या जातात ह्या प्रत्येकाला जिथे जिथे म्हणून पुराव्याची आवश्यकता आहे असे सर्व पुरावे त्या कार्यालयाने बघितल्यानंतर त्या पुराव्यांची नोंद त्या पहिल्या पानावर करावी. जसं आता समजा एखाद्याची जातीची पडताळणी, जात लिहिल्यानंतर जातीची पडताळणी जर समजा झाली असेल तर पडताळणी केल्याचं जे वैधता प्रमाणपत्र मिळतं त्या वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक हा त्या जातीच्या खाली लाल शाईने कंसात लिहावा आणि त्याच्या खाली सेवा पुस्तक ठेवणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी करावी. म्हणजे समजा एखाद्याच्या जातीची बाबा पडताळणी झालेली आहे आणि त्याची जात लिहिली आणि त्यानंतर मग तिथे खाली कंसात लिहायचं की जात पडताळणी प्रमाणपत्र क्रमांक अमुक 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 नुसार वैधता पडताळणी करण्यात आली असं लिहावं आणि त्यानंतर कार्यालय प्रमुखांची किंवा जे सेवा पुस्तक ठेवतात त्या अधिकाऱ्याची तिथे सही घ्यावी. त्यानंतर समजा जन्मतारीख, तर जन्मतारीख कशावरून लिहिली हे लिहावं. म्हणजे जन्मतारीख लिहिल्यानंतर त्याच्या खाली कंसात लाल शाईने जन्मतारीख शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून पडताळणी करण्यात आली आणि त्याखाली पुन्हा त्या कार्यालय प्रमुखाची किंवा सेवा पुस्तक ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची सही घ्यावी. सेवा पुस्तक हा अतिशय महत्वाचा असा दस्तऐवज आहे त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत. त्यामुळे कोणत्याही कार्यालयाने सेवा पुस्तक हाताळताना किंवा सेवा पुस्तक ठेवताना कोणाला जर समजा ते द्यायचं जरी असेल तर ते पोच घेतल्याशिवाय देऊ नये आणि त्यांनी परत दिल्यानंतर त्याला ती पोच जी आहे ती मिळाले म्हणून पोच यावी याबाबत कोणावरही विश्वास ठेवू नये. म्हणजे सेवा पुस्तक गहाळ होण्याचा संभव राहत नाही. त्यामुळे या बाबतीत दक्षता घेणं जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. दुय्यम सेवा पुस्तकं ही प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापली करणं आता शासन निर्णयानेच तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. त्याप्रमाणे दुय्यम सेवा पुस्तकं जी आहेत ती प्रत्येकाने आपापली तयार करून घ्यावी. म्हणजे मूळ सेवा पुस्तक जसं आहे तसं दुसऱ्या सेवा पुस्तकावर आपण स्वतःच नोंदवावं. ज्या ज्या ठिकाणी मग समजा बाबा पहिली नोंद किंवा श्री अमुक अमुक हे अमुक अमुक तारखेला मध्यान्हपूर्व रुजू झाले आणि खाली कार्यालय प्रमुखाची सही असं जर समजा मूळ सेवा पुस्तकात नोंद असेल तर तशीच नोंद दुय्यम सेवा पुस्तकात करून घ्यावी. तो शिक्का जर समजा असेल तर शिक्का मारून घ्यावा. पण त्यावर पुन्हा मूळ सही जी आहे ती कार्यालय प्रमुखाने करण्याची आवश्यकता नाही. तिथे स्वाक्षरीत किंवा सही किंवा साईन किंवा SD असे लिहावे. अशा पद्धतीने सर्व नोंदी दुय्यम सेवा पुस्तकात घेण्यात याव्यात. या नोंदी घेतल्यानंतर अशा नोंदी निदान वर्षातून 2 वर्षातून 5 वर्षातून एकदा मूळ सेवा पुस्तक आणि दुय्यम सेवा पुस्तक समोर ठेवून कार्यालय प्रमुखाकडून किंवा एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून किंवा त्याच कार्यालयातल्या जे सेवा पुस्तक ठेवतात त्यांच्याकडूनच प्रमाणित करून घ्यावं. असं प्रमाणित करून घेताना तिथे लिहायचे प्रमाणपत्र आणि लिहिताना ते कसे लिहायचे, वर लिहायचं प्रमाणपत्र. प्रमाणित करण्यात येते की या दुय्यम सेवा पुस्तकातील नोंदी ह्या मूळ सेवा पुस्तकावरून दिनांक अमुक अमुक पर्यंतच्या नोंदी पडताळून पाहण्यात आलेल्या आहेत अशी नोंद घ्यावी. या सेवा पुस्तकाचा एक वेगळाच उपयोग होतो. समजा कोणत्याही कारणाने जर समजा एखादं सेवा पुस्तक गहाळच झालं. आता काही कार्यालयांच्या बाबतीत झालेलं आहे बरं. जी घटना घडली आहे ते मी सांगतो की जर समजा कार्यालयच जळालं आणि सेवा पुस्तकं जळाली असं घडलेलं आहे तर अशा वेळी दुय्यम सेवा पुस्तक
हे मूळ सेवा पुस्तक म्हणून पेन्शनसाठी धरण्यात येतं. जसं त्याच्यासाठी अथॉरिटी वगैरे आहे ते शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येतं. दुय्यम सेवा पुस्तकाला मूळ सेवा पुस्तक समजावे अशा प्रकारचे आदेश काढले जातात. ही प्रोसिजर आहे, ही केली जाते. पण दुय्यम सेवा पुस्तक जे आहे ते मूळ सेवा पुस्तक म्हणून धरून मग पेन्शनची प्रकरणं ही पूर्ण केली जातात. म्हणजे त्यानुसार पहा तुम्ही की सेवा पुस्तकाचं महत्व, दुय्यम सेवा पुस्तकाचं महत्व हे किती आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येकाने अगदी सक्तीने स्वतःचं दुय्यम सेवा पुस्तक नक्की ठेवावं. सेवा पुस्तकाचे शेवटचं पान जे आहे ते दर वर्षाला मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये निश्चित करून घ्यावं. रजेच्या नोंदी ज्या आहेत त्या कर्मचाऱ्याने रजा घेतल्या असू दे की नसू दे 1 जानेवारी आणि 1 जुलैला त्याच्या खात्यातल्या रजा ज्या आहेत त्या रजा नोंदवाव्यात. म्हणजे रजेचा हिशेब हा अद्ययावत राहतो. अशा प्रकारे सेवा पुस्तक हे अतिशय सुंदर आणि ते ज्या पद्धतीने रचना त्याची करण्यात आलेली आहे ते खरोखरच वाखाणण्याजोग आहे. तर आपापल्या सेवा पुस्तकांची काळजी घ्या. सेवा पुस्तकाला एका सेवा पुस्तकात कोणाच्याही सेवेतली डिटेल्स जे आहेत ते मावत नाहीत. त्यामुळं कमीत कमी 3 सेवा पुस्तकं घ्यावी, ती बाइंडिंग करून घ्यावीत आणि व्यवस्थित ठेवावीत. जर समजा कार्यालयानेच जर असं बाइंडिंग करून घेतलं तर हरकत नाही. पण जर समजा नसेल तर कर्मचाऱ्याच्या ताब्यात अशी ती 3 सेवा पुस्तकं द्यावी आणि मग ती त्याने बाइंडिंग करून कार्यालयाच्या ताब्यात द्यावी. आपापल्या सेवा पुस्तकांची अशाच पद्धतीने काळजी घ्या. पहा, तुमच्या मित्रांनाही सांगा. धन्यवाद.